नेतृत्व म्हणजे काय असतं हे शिवरायांनी कसं दाखवून दिलं? शिवाजी महाराजांचा काळ हा अनेक सत्ता एका वेळी राज्य करत असण्याचा काळ होता. म्हणजे आता जसं आपल्याकडे आहे की देशामध्ये एक प्रधानमंत्री आहे, तसं त्यावेळी नव्हतं. आदिलशाही होती, निजामशाही होती, कुतुबशाही होती, बरीदशाही होती, इमादशाही होती, इकडे मुघल होते, सगळ्या पद्धतीचे होते. म्हणजे अगदी इराणपर्यंत बादशाह वगैरे सगळे होते. अशा याच्यामध्ये शिवाजी महाराज ठळक कसे ठरतात, हा महत्वाचा मुद्दा आहे. आज तरुण पुढे येतात, म्हणतात की आम्हाला काहीतरी नगरसेवक व्हायचंय, आम्हाला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, पण त्यांच्याकडे नेतृत्व गुण तो आहे का जो शिवाजी महाराजांकडे होता? विचार करायला पाहिजे की 5.5 फूट उंची असलेला एक माणूस, शरीराने काही फार धष्टपुष्ट होते अशातला भाग नाही, पण तरी सुद्धा जे अनेक समकालीन साधनांमध्ये असा उल्लेख येतो की ज्यावेळी 1000 लोकांमध्ये तुम्ही शिवाजी महाराजांना उभं करा, ते एका मिनिटात कळून येतात की हे महाराज आहेत. हा जो एक दरारा असतो व्यक्तीचा, किंवा हा जो एक वलय असतो, तो वलय हा तयार होतो, कारण त्या कर्तृत्वातून तो तयार होतो. आज ब्रिटिशर्स ज्या पद्धतीने लिहितात, इंग्रज ज्या पद्धतीने लिहितात, डच ज्या पद्धतीने लिहितात, फ्रेंच ज्या पद्धतीने लिहितात, तुम्ही त्यांचे शत्रू म्हणून त्यांच्याबद्दल चांगलं लिहू शकता, म्हणजे तो माणूस किती चांगला असला पाहिजे हेही आपल्या लक्षात येतं. आणि त्यातूनच शिवाजी महाराज हे श्रेष्ठ ठरतात. त्यांच्या फार छोट्या छोट्या गोष्टी होत्या, म्हणजे अगदी त्यांची टिपण करून ठेवण्याची पद्धत असेल, सगळं काही ऐकून घेण्याची पद्धत असेल, की ते कुणालाही कधीही अगदीच धुडकून देत नव्हते. सगळं काही ऐकून घ्यायचे, तुझी समस्या काय ही आहे, त्याच्यावरती उपाय काढायचे. पॉझिटिव्ह माणूस होता. त्यामुळे ही पॉझिटिव्हिटी ज्या व्यक्तीत आहे, तो व्यक्ती आपसुकच नेतृत्व म्हणून पुढे येतो. आणि शिवाजी महाराजांसारखं जे कर्तृत्व आहे, ते जर त्यांनी त्यात सलगता ठेवली, तर त्यातूनच शिवाजी महाराजांचं कर्तृत्व उभं राहिलंय असं आपल्याला म्हणता येईल.